लहानपणापासून मला शेतात काम करायला किंवा धार काढायला, वैरणी काढायला हे जावं लागत होते. पर्याय नव्हता. 10 एकर शेती आहे आणि शेतीत राबण्याशिवाय पर्याय पण नव्हता. माझ्या वाचनात एका मित्रानं माझ्या एक पुस्तक मला दिलं. जपानचे शास्त्रज्ञ आहेत फाकुओका म्हणून. त्यांचं एका काळातून क्रांती हे पुस्तक मी वाचलं. ऊस हे मुख्य पीक. त्यामुळं मग आपण ऊसात तो प्रयोग केला की आच्छादन चालू केलं. रासायनिक शेती आणि आमच्या ह्या सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेतीतला फरक असा आहे. नमस्कार मंडळी, मी रोहित मोरे. सांगली जिल्ह्याच्या पॉडकास्टवरती आपलं स्वागत आहे. आजच्या आपल्या खास एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत एक अशा शेतकऱ्याला ज्यांनी परंपरागत शेती मर्यादा मोडून नैसर्गिक शेतीकडे वळून एक नवीन ओळख निर्माण केली. ते आहेत श्री उदय पाटील सर. मातीवर निष्ठा ठेवून रासायनिक खतांपासून दूर राहून त्यांनी सेंद्रिय ऊसाची निर्मिती केली. त्यावर प्रक्रिया करून आरोग्यदायी गुळ असेल, काकवी असेल, ह्याची उत्पादनं आणि नवीन चव ग्राहकापर्यंत पोहोचवली. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत त्यांचा शेती प्रवास, नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीच्या मागचं तंत्रज्ञान आणि त्यांनी विश्वासानं उभा केलेलं मॉडेल म्हणजे सेनेकर ॲग्रो फूड्स. चला तर मग स्वागत करूया श्री उदय पाटील सर यांचं. नमस्कार, मी उदय आनंदराव पाटील, वाळवा तालुक्यातील शेनेगावचा सेंद्रिय शेती करणारा एक साधा शेतकरी आहे. सर नमस्कार. नमस्ते. आपलं सांगली जिल्ह्याच्या पॉडकास्टवरती स्वागत आहे. तुमचा शेतीचा प्रवास नेमका कसा सुरू झाला? माझा शेतीचा प्रवास म्हणजे माझे वडील अपंग होते, म्हणजे पोलिओग्रस्त होते. त्यामुळं लहानपणापासून मला शेतात काम करायला किंवा धार काढायला, वैरणी काढायला हे जावं लागत होते. म्हणजे साधारण 3रीत असल्यापासून मी जनावरांच्या धारा काढणं, वैरण काढी करणं किंवा शेतात त्या काळी आवत कुळव पाळ्या वगैरे देणं हे सगळं काम मी सुरुवातीपासून करत होतो. त्यामुळं तिथूनच शेतीची आवड लागली. आवड म्हणजे पर्याय नव्हता. 10 एकर शेती आहे आणि शेतीत राबण्याशिवाय पर्याय पण नव्हता. आता तुमचा जन्म शेनेगावात झाला, परत तुम्ही काही कालानंतर सेंद्रिय शेतीकडे वळलात. तो नेमका प्रवास कसा होता तेव्हापासून आतापर्यंतचा? साधारण 1995 साली 12वीला असताना माझ्या वाचनात एका मित्रानं माझ्या एक पुस्तक मला दिलं. जपानचे शास्त्रज्ञ आहेत फाकुओका म्हणून. त्यांचं एका काळातून क्रांती हे पुस्तक मी वाचलं आणि त्याच्यावर एवढं प्रभावित झालो मी की त्या पुस्तकामध्ये आपल्या भागातील शेतकऱ्यांचे पत्ते दिलेले होते. त्या पत्त्यावरती जाऊन मी तिथं प्रत्यक्ष ती शेती कशा पद्धतीनं आहे ती जाऊन बघून आलो आणि मी माझ्या शेतात ह्याला सुरुवात केली. म्हणजे 1995 साली मी शेतात, आता आपल्याकडलं पीक ऊस पीक हे मुख्य पीक, तर ह्या ऊस पिकात आपण सुरुवात कशी केली की पाला पेटवायचा बंद केला, पाल्याचं आच्छादन चालू केलं. मग तिथून आपल्या सेंद्रिय शेतीची सुरुवात झाली. आता तुम्ही पहिल्यापासून शेतीमध्ये आहात. तुमचं शालेय शिक्षण असेल, कॉलेजचं शिक्षण असेल किंवा तुमची ह्या संदर्भातली पार्श्वभूमी काय आहे? माझं शालेय शिक्षण गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळेत 1ली ते 4थी झाली. त्यानंतर वाटेगाव हायस्कूलला 10वी पर्यंत शिक्षण झालं. 11वी सायन्सला मी ऍडमिशन घेतलं KBP कॉलेजला इस्लामपूरला. पण त्या वेळे असा प्रॉब्लेम झाला की सकाळी लवकर कॉलेजला यायचं, दिवसभर प्रॅक्टिकल करून मला संध्याकाळी घरी जायला 5:30-6 वाजायचे. त्या दरम्यान शेतीचं त्या वर्षी प्रचंड नुकसान झालं, कारण मागं शेती करायला कोणी नसल्यामुळं मला ती साईड बदलावी लागली. त्यानंतर मी 12वीला आर्टला ऍडमिशन घेतलं आणि तिथून पुढे मग माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. मला शेती करणं हाच माझा मुख्य उद्देश होता. सेंद्रिय शेतीची संकल्पना तुमच्या मनात कधी आली आणि कशी आली? मी 12वीला असताना माझ्या मित्राने एका मला पुस्तक वाचायला दिलं. ते जपानचे शास्त्रज्ञ आहेत फाकुओका म्हणून. तर त्यांनी भात शेतीतलं त्या पुस्तकाचं नाव आहे एका काळातून क्रांती. तर त्या पुस्तकामध्ये असे संदर्भ आहेत की भात काढल्यानंतर जे भाताचं तूस शिल्लक राहते तर त्याचा शेतामध्ये आच्छादन केलं जातं. आच्छादन केल्यामुळं गांडोळांची संख्या वाढते आणि जमीन भुसभुशीत होते. तर ही संकल्पना होती. तर आता आपल्याकडं ऊस हे मुख्य पीक, त्यामुळं मग आपण ऊसात तो प्रयोग केला की आच्छादन चालू केलं. रासायनिक शेती आणि आमच्या ह्या सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेतीतला फरक असा आहे की रासायनिक शेतीत बाहेरून निविष्ठा
आणून टाकल्या जातात. सेंद्रिय शेतीमध्ये आपल्या शेतावर सगळं आहे, आपल्या गोट्यात आहे, तर त्याच्यात तेच आपण वापरायचं आहे. सेंद्रिय शेतीचा मुख्य गाभा काय आहे की आच्छादन तंत्र आणि वापसा स्थिती, ह्या दोन गोष्टी जर व्यवस्थित असतील तर तुमची सेंद्रिय शेती अगदी उत्तम प्रतिसाद देते तुम्हाला तुमच्या पिकाला. सेंद्रिय शेतीमध्ये जमीन भुसभुशीतपणा होतोय किंवा हे जे होतंय ते रासायनिक शेतीनं आता जमिनी कडक व्हायला लागल्यात. शेत नांगरताना ढेकळ निघणं, पूर्वीच्या काळी बैलानं नांगरट केली जायची, त्यावेळेला एवढा जो ढेकळ निघत नव्हता, त्याच्यापेक्षा मोठा आता मोठ्या ट्रॅक्टरनं नांगरून सुद्धा ढेकळ निघतोय. तो ढेकळ फुटत नाही. ह्याचं कारण एकमेव कारण आहे रासायनिक शेती. ह्या जे आपण युरिया DAP हे जे घालतोय ह्याच्यामुळे जमीन कडक होत चालल्या आणि त्यामुळं हळूहळू उत्पन्न पण कमी येत चाललंय. लोक लिखाण करत नाहीत, म्हणजे कुठलीही शेती करत असताना लिखाण केलं पाहिजे, आपण काय शेतामध्ये घालतोय आणि त्याच्यामधून आपल्याला आउटपुट किती मिळतोय ह्याचा हे केला, लेखाजोखा केला तर आपल्याला हे सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेतीतला फरक कळून येईल. जो मी गेली 30 वर्ष झालं माझ्याकडे संपूर्ण लिखाण आहे. असं कधीच होत नाही की सगळं प्रत्येक गोष्टी सहज झाली. तुम्हाला 100% त्या ठिकाणी सेंद्रिय शेती करताना सुरुवातीला अडचणी आल्याच असणार. ते आव्हान तुम्ही कसं स्वीकारलात आणि त्याला तुम्ही तिथून पुढे तुम्ही कसं गेलात? सुरुवातीला प्रचंड अडचणी आल्या. पाला राखायला चालू केल्यानंतर शेतात भांगलायला मजुरी यायची बंद झाली, कारण त्यांची अशी मानसिकता होती की रानात एवढा काडी कचरा घाण, त्यातनं म्हणजे काहीतरी चुकारडा किंवा काय असं हे होऊ शकेल. मग त्याच्यासाठी त्यांना पर्याय आपण काय देत होतो की त्यांच्याबरोबर मी स्वतः काम करायचं, स्वतः पातीला पात घ्यायचं, मी तुमच्या बरोबर आहे दिवसभर, तुम्ही भिवू नका, असं करून आपण चालू केलं. मग त्यानंतर हळूहळू आता सगळे शेतकरी हळूहळू शेजारचे वगैरे ते शेतात पाला राखायला चालू केला. आणि आता तरी सर्रास सगळीकडे आपल्या शासनामार्फत कारखान्यामार्फत मोहीमच राबवली जाते की पाला राखा, जे आपण 30 वर्षापूर्वी चालू केलंय ते आता ती एक मोहीम झाली आता. बरोबर. सेंद्रिय ऊसाचा गुळ असेल, काकवी असेल, ती बनवण्याची प्रक्रिया आम्हाला थोडक्यात सांगा. आता आपण छोटं गुऱ्हाळ केलंय, तर त्या छोट्या गुऱ्हाळामध्ये आपल्या शेतातला सेंद्रिय शेतीतलाच ऊस फक्त वापरला जातो. आणि तो गुळ तयार करत असताना आपण त्यात जे ती आपली जुन्या काळातली पूर्वीची ती काट भेंडी आहे, त्याला आपण पुसवडी भेंडी म्हणतो, ते भेंडीचे झाड उपडून आणून मूळ असं ते चेचून त्याच्यामध्ये त्याचा जो रस आहे चिकट झालेला, तो रस टाकून आपण मळी काढून घेतो. कुठल्याही प्रकारचा आपण ऍसिड वगैरे वापरत नाही. आणि दुसरी गोष्ट, त्याला चुना एक लागतो, जो आपला खायचा चुना असतो, तो चुना आणि भेंडीचा रस ह्या दोनच गोष्टी वापरल्या जातात. आणि फोडणीसाठी शेवटच्या स्टेपला एक 20 मिली आपण गोडे तेल किंवा तूप ह्या दोन गोष्टी आपण तिथं वापरतो. या पद्धतीने आपण गुळ तयार करतोय. पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण गुळ बनवतो त्याच्यावरती सेंद्रियतेचा प्रभाव कसा पडतो? आता आपण गुळ बनवताना आपलं जे छोटं गुऱ्हाळ आहे, तर त्याला आपण म्हणजे चिपाडानं जाळ घालून म्हणजे आता कशी गुऱ्हाळ आलेत की स्टीमवरली गुऱ्हाळ आलेत. स्टीम देऊन त्याच्यावरती ते सगळं गुळ शिजवला जातो, ते बनवला जातो. म्हणजे थोडक्यात आता जसं गॅसवर स्वयंपाक बनतो तसं. तर आपली पद्धत अशी आहे, जुनी पद्धत आहे, म्हणजे त्याला जाळ घालून जे चिपाडाचा जो भुगा निघतो तो भुगा आपण वापरून त्याच्यावरती ते जाळ कमी जास्त होऊन जसे आपण ते घरी चुलीवरली भाकरी बनवतो आणि त्या भाकरीला जशी चव आहे तशा प्रकारची चव आपल्या गुळाला येते. पण शहरी लोकांना काकवी म्हणजे नेमकं काय हे थोडंसं सांगा. काकवी म्हणजे गुळ आणि गुळ बनायच्या अगोदरची एक 10 ते 15 मिनिटाची ती प्रक्रिया आहे. लिक्विड जॅगरी असं त्याला म्हटलं जातं. तर ते असं आहे की गुळ तुम्ही खाल्ल्यानंतर एनर्जी यायला एक थोडा वेळ जातो, तर काकवीमुळं तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळते. आणि लहान मुलं वगैरे सगळ्यांना खाण्यासाठी काकवी हा अतिशय म्हणजे चांगला पर्याय उपलब्ध आहे. आपल्या बाजारपेठेमध्ये सेंद्रिय गुळ असेल, काकवी असेल, त्याला स्थानिकांकडून कसा प्रतिसाद मिळतो? स्थानिक मागणी प्रचंड आहे. आता माझा रोजचा घरातून रोजची दिवसाला 4 ते 5 हजार रुपयाची विक्री होते. आणि ठराविक एक बाजारवाले आहेत जे कराड, इस्लामपूर, सांगली, मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी मी गुळ पाठवतोय आणि त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद आहे.
लोक वाट बघतात. म्हणजे समजा त्यांच्याकडला गुळ संपला असेल तर 1-2 दिवस जर यायला लागणार असेल तर लोक 2 दिवस वाट बघतात. पण आपला हा संपूर्ण नैसर्गिक गुळच लोक प्रेफर करतात. आता आपल्या भागात इतर शेतकरी सुद्धा शेती करतात, बरोबर आहे. ते सेंद्रिय करतात, कोणी रासायनिक करते, असे बऱ्याचशा गोष्टी चालत असतात. तुमचे आणि त्या शेतकऱ्यांचे कसे संबंध आहेत तुमच्या भागामध्ये? आता आमच्या भागात म्हणजे आमच्या पंचक्रोशीतील 6-7 गावातले मिळून शेतकऱ्यांचा आम्ही एक गट तयार केलाय, निसर्ग सेंद्रिय शेती गट कासेगाव. या नावानं ते आम्ही जिल्हा आपल्या यंत्रणेला ते रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि आमच्या शेतकऱ्यांच्या ह्या ग्रुप मार्फत आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर 1 महिन्यानं 2 महिन्यानं अशी शिवार फेरी काढतो. आणि प्रत्यक्ष शेतावर जाऊन त्या शेतकरी करत असलेल्या गोष्टी, त्याच्यात काय आम्ही बदल करायला लागतोय का, काय कशा पद्धतीने केलं पाहिजे, हे सगळं आम्ही एकमेकाला मार्गदर्शन करत असतो. या गटाच्या माध्यमातून तुमच्याकडे बरेचसे शेतकरी जोडलेले आहेत, बरोबर आहे. त्यांना सेंद्रिय शेती करण्याची प्रेरणा देण्यासाठी तुम्ही काय करता, किंवा तुम्ही व्यक्तिगत त्या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन करता, असं काही तुम्ही करता का? आता कृषी खात्यामार्फत आपल्याला असं लेक्चर, सेंद्रिय शेतीच्या लेक्चरसाठी आपल्याला पाठवलं जातं. म्हणजे आता जवळजवळ आतापर्यंत मी 5 ते 6 लेक्चर दिलेत लोकांना. सगळे सेंद्रिय शेती म्हणजे काय, ती कशा पद्धतीने केली पाहिजे, त्याचं आपल्या आरोग्यासाठी किती महत्व आहे, या गोष्टी सगळ्या पटवून सांगितल्या जातात. तुमची घरची उत्पादनाचं गुळ आहे, काकवी आहे, बरोबर आहे. तुम्ही स्थानिक बाजारपेठेमध्ये, तुम्हाला बघायचं जसं तुम्ही सांगितलं, खूप चांगला प्रतिसाद आहे तुम्ही, आणि मला वाटतं तुम्ही बऱ्यापैकी तुम्ही स्थानिक बाजारपेठेमध्ये तुमचा बऱ्यापैकी माल विकला जातो किंवा लोकांना तो आवडतो, त्याची चव आवडते, ह्या बऱ्याच गोष्टी आवडतात. तुम्हाला समजा उद्या भविष्यात ऑनलाईन जर विक्री करायची असेल तर त्यासाठी तुम्ही आता काय तयारी केली आहे, किंवा त्याच्याबद्दल तुमचा काय विचार आहे ऑनलाईन विक्रीसाठी? आता माझ्या शेतातला जेवढा गुळ बनतोय, 18 ते 20 टन गुळ तयार होतोय, तेवढा सगळा आपला संपतोय आणि स्थानिक बाजारपेठेतच संपतोय सगळा. तर भविष्यात आपल्याला जो आम्ही ग्रुप केलाय, ह्या ग्रुप मार्फत जे शेतकरी आता आपले आहेत, तर त्यांच्या मालावर प्रोसेस, ऊसावरती प्रोसेस करून त्यांचा गुळ बनवणं, त्याच्यासाठी आणि एखादं दुसरं युनिट उभा राहायला लागलं गुराळ घरासारखं, तर ते उभा करून ह्याची आता प्रचंड मागणी आहे. आता या गुळ काकवीला, गुळ पावडरला आता मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे. तर त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे की आणखी प्रोडक्शन वाढवून ही जी मागणी आहे ती आपण पूर्ण करायची. तुमचा स्वतःचा ब्रँड आहे शेनेकर ॲग्रो फूड्स, ह्याची सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणजे गेल्या 6-7 वर्षापूर्वी आपण आपला सेंद्रिय ऊस हा पूर्वी कारखान्यालाच देत होतो. मग ते लोक म्हणजे शेजारी बाजारी सगळे कसे म्हणायचे की एवढं तू सेंद्रिय करतोय, उत्पादन कमी येतंय आणि कारखाना तुला काय देतोय, म्हणजे कारखाना आमच्या एवढेच पैसे देतोय, तू सेंद्रिय करतोयस म्हणून तुला काही जास्त पैसे देत नाही. तर मग त्यानंतर आम्ही गुराळघराचा शोध चालू केला. आपल्या भागातले संपूर्ण इकडे गुराळघर बघायला लागलो आम्ही. माझे एक मित्र आहेत मुसळे म्हणून, ते वाटेगावचे, आणि ते मग 2 जण आम्ही जाऊन सगळं फिरलो. तर आम्हाला कुठलाही जे आता ज्या केमिकलचे गुळ तयार करतात, तो कुठलाही गुराळाला आम्हाला तिथं काही यायला आणि सेंद्रिय गुळ काढून द्यायला तयार होईना. मग आम्हाला तांब्यात एक छोटंसं गुराळ गावलं, जे 5-6 किलोमीटरवर आमच्या गावापासून आहे. मग तिथं सेंद्रिय पद्धतीनं छोटं गुराळ होतं आणि तिथं गुळ काढून दिला जात होता. मग आम्ही तिथं भेटलो त्या चाच्यांना, त्या चाच्याने आणा म्हणले ऊस. मग आम्ही तिथून सुरुवात केली. सुरुवातीला मी 200 किलो गुळ काढला आणि त्या 200 किलोवर जी सुरुवात केली, तो गुळ काढल्यानंतर मी कराडला, इस्लामपूरला डॉक्टर लोक आहेत, त्यांना जाऊन भेटायचं, मेडिकलमध्ये जायचं, त्यांना द्यायचा सॅम्पल द्यायची, त्यांना हे खाऊन बघा, तुम्हाला आवडलं तर मी अशा पद्धतीने शेती करतो, असं मार्केटिंग चालू केलं. आणि ते देत 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 पुन्हा एका बाजारवाल्याकडे गेलो. त्या बाजारवाल्यांनी मला पुन्हा ते म्हणले मी खाऊन बघतो अगोदर घरी खाऊन बघितल्यानंतर मग त्याने ऑर्डर दिली. पहिल्यांदा 4 बॉक्सची ऑर्डर दिली आणि जी तिथून सुरुवात झाली माझी, ती आता माझा आज घडीला एक 17 ते 18 टन गुळ आपला संपतोय, म्हणजे कमी पडतोय आता. म्हणजे ह्या स्टेजला अजून एक 4 ते 5 टनाची रिक्वायरमेंट आहे आणि आपण आपला गुळ संपलाय असं सांगतोय आता. 100% गुळाचा दर्जा हा बेस्ट आहे, बरोबर आहे. पण तो दर्जा टिकवण्यासाठी तुम्ही काय करता, किंवा तो विश्वास निर्माण करण्यासाठी तुम्ही काय केलं, तो दर्जा राहायला पाहिजे आपला? तेच तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे कसं आपण आपल्या सेंद्रिय शेतीतलाच ऊस वापरतोय. म्हणजे आता गुळाची मागणी आहे, आपल्याकडला गुळ संपतोय, कमी पडतोय, म्हणून आपण कुठलाही रासायनिक शेतीतला ऊस आणून त्याचं प्रोसेस करून आपण देत नाही. बरोबर. म्हणजे जोपर्यंत आपल्याकडे आपल्या शेतातला ऊस आहे
तो बनवतोय आणि गुळ शिल्लक आहे तोपर्यंत आपण आहे म्हणून सांगतोय देतोय. ज्या दिवशी माझा गुळ संपेल त्या दिवशी माझा संपलाय, तुम्हाला 2 महिने थांबा, नवीन प्रोडक्शन चालू झाले की तुम्हाला देतो, अशा पद्धतीने आपण लोकांना सांगतोय. त्यामुळे लोक थांबतात. सेंद्रिय शेतीमुळे मातीची गुणवत्ता असेल, पर्यावरणावर काय परिणाम होतो तुमच्या शेतीच्या माध्यमातून सांगा. मातीवर परिणाम म्हणजे आता माझ्या शेतातली गेली 30 वर्ष झालं मी पाला शेतातला पेटवलेला नाही, आणि त्यामुळं शेतात एवढं गांडुळांची संख्या वाढल्या की गेल्या 10 वर्षापासून मी शेतात मोठा ट्रॅक्टर घातलेला नाही नांगरायला. शेताची नांगरट केली जात नाही. त्या गांडुळामार्फत 14 फुटाची आपली जमिनीची मशागत केली जाते, आणि उभ्या पिकात रात्रंदिवस 24 तास 12 महिने त्या गांडुळांच्या मार्फत आपल्या शेताची मेहनत केली जाते. आता माझं एक आर्टिकल आलं होतं सकाळला, आणि त्यानंतर लोकांनी विजिट द्यायला चालू केली की असा कसा, म्हणजे हा उदय पाटील कोण आहे की ज्या शेतात कुठलंही केमिकल घालत नाही आणि ऊस टन 1.25 टन 1.5 टनापर्यंत काढतोय, त्याची जमीन तरी काय आहे बघायला जाऊया म्हणून असं लोक गाड्या करून येतात. गाड्या करून आले की पहिली लोक जमीन उकरतात, हात घालून जमीन उकर, म्हणजे गादीवर चालल्यासारखं स्पंज सारखी जमीन झालेली आहे. म्हणजे शेतात नांगरट नसल्यामुळं, पाला पाचोळ्यामुळं आणि तेवढी मऊ असल्यामुळं शेतात समजा बायका भांगलायला येतात, मग ते पहिली बायकांना कशी खुरप्याला धार लावून आणा की म्हणून सांगायला लागेल. आता बाई एखादं खुरपं विसरून जरी घरी आली तरी सुद्धा ते दिवसभर भांगलू शकते, नुसतं हाताने एवढं तर उपडून येऊ शकते, एवढी रानाला मऊपणा आलाय. पाण्याच्या वापराच्या नियोजनावर तुम्ही काय सांगाल तुमच्या शेतीमध्ये? माझं 100% ठिबक केलेलं आहे मी, आणि वापसा स्थिती बघून म्हणजे 1 तास ते 2 तास एवढंच पाणी दिलं जातं, कारण आच्छादन असल्यामुळे जास्त पाण्याची गरज नाही. त्याच्या खाली गारवा ओलावा टिकवून ठेवला जातो, आणि तेवढंच मोजकं पाणी आपण देतोय. त्यामुळं 100% त्याचा चांगला परिणाम आपल्याला जमिनीवर झालेला आहे. आता शेतीशिवाय अजून कोणत्या गोष्टीचा छंद आहे तुम्हाला? छंद म्हणजे वाचनाचा छंद आहे. सेल्फ डेव्हलपमेंटची पुस्तकं आपल्याकडं विठ्ठल कोतेकर म्हणून कोल्हापूरचे माइंड ट्रेनर आहेत, त्यांच्या संपर्कात आपण आल्यापासून सेल्फ डेव्हलपमेंट ह्या विषयावरली पुस्तकं आपल्याकडे वाचन असते. आमच्या घरात टीव्ही नाही आहे, आणि त्यामुळं आम्ही राजकीय पेपर कुठला वाचत नाही. आमच्याकडे ॲग्रोवन म्हणून पेपर असतो, जो शेती संदर्भातली संपूर्ण माहिती देतो, आणि तो पेपर शिळा होत नाही. 1 वर्षानं जरी तो पेपर उघडला आपण तरी ती सगळी माहिती आपल्याला उपयोगाचीच असते सगळी. त्या पद्धतीने आमचं काम आहे, आणि भरपूर वाचन असतंय. 40-50 पुस्तकं आता आपल्या घरी आहेत, त्याच्यामध्ये सगळं वाचन चालू असतंय. शेतामध्ये आपण जातो, आपण थकतो, त्या थकलेल्या वेळेमध्ये तुम्ही काय करताय? माझी संकल्पना वेगळी आहे. म्हणजे आपल्याला ज्या कामाचा कंटाळा येतोय आपण काम करत असताना, ते काम आपण कंटाळल्यानंतर थांबवतो आणि दुसऱ्या कामाला हात घालतो आपण. म्हणजे झोपणं म्हणजे किंवा विश्रांती घेणं म्हणजे ह्याला झोपणं किंवा थांबणं ह्याला विश्रांती म्हणत नाही. काहीतरी काम आपण दुसरं करतो, जे आता जर आपण श्रमाचं काम करत असतो तर पुढल्या वेळेला बसून काहीतरी काम असेल तर ते कामच आहे, तर ते आपण ते करायचं. म्हणजे आपला जेवढा वेळ जास्तीत जास्त त्या कामासाठी, वेगवेगळ्या कामासाठी बदलून देता येईल तेवढा आपण ते बदलून द्यायचा प्रयत्न करतोय. आता तुम्ही आहात, तुमचा मुलगाही घरी आहे, तुमचं कुटुंब ह्या सेंद्रिय शेतीमध्ये कितपत सहभाग घेतो? 100% कुटुंबाचा सहभाग असल्याशिवाय सेंद्रिय शेती करू शकत नाही. आता अशी अवस्था आहे की सेंद्रिय शेती करायला घेतली आणि त्यातलं उत्पन्न थोडं सुरुवातीच्या काळात कमी येते. ज्या वेळेला उत्पन्न कमी आलं की घरच्या लोकांचा पाठिंबा हे होतोय, घरचे लोक व्हायब्रेट व्हायला चालू होतात की नाही शेजाऱ्याचं पीक कसं आलंय बघ, तुझं कसं पीक आलंय बघ, आणि मग ते उत्पन्न घटतंय, मग ते व्हायब्रेट होतात लोक. तर मला माझ्या घरच्यांचा संपूर्ण पाठिंबा आहे, आणि सुरुवातीचा काळ अतिशय खडतर गेला. पहिली 9-10 वर्ष अगदी उत्पन्न निम्म्यावर आलं माझं, आणि मग पुन्हा जशी जमिनीची सुपीकता वाढत जाईल त्या पद्धतीनं मग शेजाऱ्यापेक्षा उत्पन्नात आपलं चांगलं निघतंय. म्हणजे बिना काय आपण केमिकल हे न वापरता थोड्या आपल्या निविष्ठावरती ज्या देशी गाय आहेत माझ्याकडे आता 3, त्या देशी गायींचं शेण, गोमूत्र, ताक याच्या फवारण्या करून आपण ते उत्पन्न काढतोय, आणि शेजाऱ्यांच्या केमिकल शेतीपेक्षा जास्त आणि चांगल्या क्वालिटीचं उत्पन्न आपल्याकडे आहे. समजा मी काय कामानिमित्त बाहेर असेल किंवा गुराळावा असेल, घरी कोण आलं तर घरातली सगळी आमची आई मंडळी, मुलगा, सगळी कुणीही अगदी सेंद्रिय शेतीची संपूर्ण सगळी प्रोसेस, संपूर्ण माहिती, आम्ही काय पिकवतो, कसं तयार करतो सगळं सांगतात. आता मी या ठिकाणी माझे उत्पादन तुम्हाला दाखवतो. हा गुळ आहे, 1 किलोची ढेप आहे, आणि यानंतर
हे गुळ पावडर आहे. या पद्धतीने आपण गुळाची पावडर करतोय. हे पूर्ण ड्राय केलेली सोलर ड्रायर मध्ये आपण हे पूर्ण वाळवून पूर्ण ड्राय केलेले, ह्याला वर्ष 2-2 वर्ष काय होणार नाही एवढी याची क्वालिटी हे झालेली आहे. त्यानंतर ही काकवी आहे. ही काकवी काचेच्या बॉटलमध्ये आपण भरतोय. जे प्लॅस्टिक मध्ये भरल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया होऊन ते फेस येतो त्याचा, थम्सअप गत असे वाटले ते टोपण तुमचं उडता येते. तर आता जे रस्त्याला जे हायवेला वगैरे ती काकवी विकली जाते त्यात प्रिझर्वेटिव्ह वापरलं जातं आणि ते तुम्हाला ते प्रिझर्वेटिव्ह वापरून तुम्हाला प्लॅस्टिक मध्ये विकली जाते. तर आम्ही तसं कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह न वापरता हे काकवी आपण काचेच्या बॉटलमध्ये हे अशी भरतोय. त्यामुळे हिला वर्षभर हिला काही होणार नाही. त्यानंतर हे क्यूब्स आहेत. हे 8 ग्रॅमचे क्यूब्स आहेत. म्हणजे 1 किलोची ढेप तुम्ही फोडून रोज जेवल्यानंतर सकाळ संध्याकाळी खाऊ शकत नाही, हात भरणार वगैरे. तर हे टोपण काढलं तुम्ही 1 क्यूब उचलला सकाळी संध्याकाळी जेवणानंतर 1 क्यूब खाऊ शकताय. लहान मुलांच्यासाठी चॉकलेट ऐवजी आपण ही एक देऊ शकतो आणि त्या मुलाचं ते कॅल्शियमची कमतरता भरून निघू शकते. त्यानंतर ही आपण ऑर्गॅनिक मधले हळद आहे. ही हळद ही जी प्रोसेस अशी आहे की कच्ची हळद आहे. या कच्च्या हळदीचं काप काढलं जातात आणि ते सावलीत किंवा उन्हात थोड्याशा वाळवून ते आपण ग्राइंडरवरती दळतोय आणि त्यामुळे हिचं कुरकुमींचं प्रमाण हे चांगलं राहतंय, म्हणजे शिजवलेल्या हळदीपेक्षा. आणि हे तुमच्या सगळ्या आजारावर ह्याच्यावर म्हणजे अगदी प्राथमिक उपचार आहे आणि यानं सगळं कव्हर होतंय तेवढ्यावर. धन्यवाद.